महाराष्ट्र मित्रांनो, इलेक्शन 2024 आता लवकरच जवळ आलेलं आहे. म्हणजे लोकसभेची निवडणूक एकदम तोंडावरती आलेली आहे मित्रांनो. त्यामुळेच आता तुमचं जर मतदान यादीत नाव सर्च करायचं असेल, ज्यांनी काही अजूनही 18 वर्ष कंप्लीट झालेल्या नवीन मतदारांनी अजूनही नोंदणी केलेली नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. लवकरच वोटर आयडी तुमचे बनवून दिले जातील शासनाकडून. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं नाव मतदार यादीत कसं शोधायचं अगदी सोप्या पद्धतीने हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. समोर दिसत आहे ती लिंक आहे मित्रांनो या वेबसाईटची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो. electoralsearch.eci.gov.in ही लिंक असणार आहे. या लिंकवरती आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये झालेल्या लिंकवरती तुम्ही जरी क्लिक केलं तर तुम्ही ह्या पेजवरती येणार आहात. इथं आल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील मित्रांनो. तुम्हाला नाव सर्च करायचं तुमचं, तर तर तुम्हाला मतदान डिटेल्स पूर्ण तुमची माहिती मिळणार आहे या 3 ऑप्शनद्वारे. एक आहे सर्वात महत्त्वाचं, इपिक नंबर म्हणजे वोटर आय डी कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्या इपिक नंबरने सुद्धा तुम्ही इथं माहिती तुमची सर्च करू शकणार आहात अगदी 1 मिनिटात. तर इथं ऑप्शन आहे मित्रांनो तुम्हाला इपिक नंबरचं. 2 नंबरचं ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुमची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे डिटेल्समध्ये. म्हणजे थोडा वेळ जाईल तुमच्या इथं. त्यामध्ये तुम्हाला नाव टाकायचं तुमचं, त्यानंतर लास्ट नाव, त्याचबरोबर वडिलांचं नाव, रिलेटिव्ह नेम, हे सर्व माहिती भरून इथं खाली सबमिट केल्यानंतर, सर्च केल्यानंतर तुमची माहिती मतदान कार्ड संबंधी सर्व डिटेल्स इथं शो होणार आहे. तिसरा म्हणजे सर्वात सोपा पर्याय मित्रांनो सर्वांसाठी, मतदार यादीत नाव सर्च करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सोपा पर्याय म्हणजे मोबाईल नंबरद्वारे तुमचं मतदाराची संपूर्ण माहिती तुम्हाला शो होईल. आता इथं तुम्हाला मी तिसऱ्याच पर्यायाने दाखवणार आहे. तर तुम्ही बघा, इथं तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं, मोबाईलद्वारा खोज इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. सर्वप्रथम आपलं राज्य कुठलं आहे, तर महाराष्ट्र टाकूया आपण सर्वप्रथम. त्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज निवडायची मराठी. ठीक आहे. इथं आल्यानंतर खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर जो मतदान कार्ड सोबत दिलेला होता तो नंबर इथं टाकायचा आहे तुम्हाला. आणि ज्यांनी कोणी अजूनही रजिस्ट्रेट केलेलं नाही मोबाईल नंबर आपल्या मतदान कार्ड सोबत, त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ सर्च लिस्टमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा, मोबाईल कसं लिंक करायचं या संबंधी व्हिडिओ आहेत भरपूर. तर मित्रांनो, त्याबरोबर तुम्हाला इथं रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा वोटर आय डीला टाकलेला. इथं नंबर टाकून खाली तुम्ही जो कॅप्चा आहे ना, तो कॅप्चा व्यवस्थित भरून सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येऊन जाईल. तो OTP लगेच भरायचा. 10 सेकंदाच्या मध्ये तुम्हाला OTP येऊन जाईल. इथं OTP टाकल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती आता तुम्हाला शो होईल. तुमच्या मोबाईल नंबर सोबत किती मतदान कार्ड लिंक आहेत, त्याचबरोबर किती मतदान कार्डांना तुम्ही तुमचे संपूर्ण माहिती, ज्यांचे मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांची संपूर्ण माहिती इथं डिटेल्स दिसणार आहे. त्यांचे मतदान कार्डचे इपिक नंबरसुद्धा तुम्हाला शो होणार आहेत. अशा प्रकारे एक अतिशय सोपी पद्धत होती तुम्हाला मोबाईल नंबरद्वारे तुमच्या मतदार यादीत नाव शोधायचं. सर, ही माहिती जर आवडली असेल तर तुम्हाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.